आता यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाच्या वतीनं आज आम्ही सगळ्या जिल्ह्यातील आमच्या नेते मंडळीच्या सभेत आम्ही ठराव दाखल करणार आहोत. आणि मला ते काही शक्ती प्रदर्शन नाही, परंतु प्रत्येक पक्ष वेगवेगळी आपली शक्ती प्रदर्शित करणार आहे, म्हणून आज आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. एकूण किती ठराव आता मी संख्या वाचून दाखवतोय तुम्हाला. मला वाटते 2000च्या वरती आपले ठराव असतील. पण महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढवणार आहात, असं असताना एकत्रितपणे महायुतीचे ठराव नाही, त्यांच्या पक्षाची वेगवेगळे ते करणार आहेत. त्यांना आपल्या जागा वाढवून घेण्यासाठी ते प्रयत्न करतायत. पण याच ठिकाणी संदेश पाटील यांनी देखील एक होर्डिंग लावलेला आहे की आपण 5 वर्षांमध्ये किती दूध दर वाढवून दिलेला आहे आणि गोकुळ टिकवूया असं एक होर्डिंग. बघा, गेल्या वेळेला आम्ही आणि काँग्रेसचे बंटी पाटील आम्ही एकत्र होतो. आता त्यातले 3 घटक आम्ही एकत्र आहोत. एक राष्ट्रवादी अजित पवार गट, एक जनसुराज आणि एक शिवसेना शिंदे गट. आणि त्यामध्ये 5 वर्ष, 2 वर्ष विश्वास आबाजी होते ते शिंदे गटाचे होते, 2 वर्ष अरुणराव डोंगरे होते ते राष्ट्रवादीचे होते, आणि 1 वर्ष माझा मुलगा नवीन मुश्रीफ हा राष्ट्रवादी होता. म्हणजे 5ही वर्ष शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आमच्या काळामध्ये आम्ही 16 रुपये गाईला, म्हशीला 10 रुपये आणि ह्याला गाईला वेळा दुधाचा दर दिलेला आहे. आणि फार मोठं 5 वर्षात अतिशय उत्कृष्ट काम म्हणजे मुंबईची विस्तारवाढ असेल, पुण्याची विस्तारवाढ असेल, करमाळ्यामध्ये विजेचा सोलरचा प्रकल्प असेल, सर्व उपपदार्थाची निर्मिती करण्याचा असेल, आणि मला डिबेंचरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये संस्थेच्या ठेवी ठेवण्याचं काम असेल, एक अतिशय ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेला आहे. खरं तर गोकुळ टिकवूया जे म्हटलेलं आहे हे फक्त तुमच्यासाठी एक मैत्रीचा हात आणि ही सगळी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळं. नाही, ठीक आहे, त्यांचे काय प्रयत्न आहे मला माहिती नाही, परंतु आज आपण युती म्हणून आपण पुढे जाणार आहोत. महायुतीच्या व्यतिरिक्त जे काही घटक आहेत, मग सत्यजित आबा असतील किंवा नंदाताई असतील, ते स्वतंत्रपणे आपला ठराव दाखल करतायत. नाही, नंदाताई आमच्या बाबुळकर आमच्या बरोबर आहेत. त्यांनी आमचे लोक आज इकडे आपले पाठवले. स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आज पक्की यादी होऊ दे. पक्की यादी झाल्यानंतर आपण याच्या विषयावर राजेंद्र पाटील यड्रावकर आपल्या सोबत आहेत की शिवसेनेसोबत? नाही, राजेंद्र पाटील यड्रावकरांची जी मंडळी आणि आम्ही एकत्र असल्यामुळं सगळे मतदार आमच्याबरोबर आहेत. जे नेते स्वतंत्रपणे अध्यक्ष आमच्यावर जे नेते स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आहेत त्यांच्याशी संपर्क करणार. आज काय नाही, नंतर बघा, आता आज बोलण्यासारखं नाही ते. आता मुख्यमंत्री महोदयाची चर्चा करून आपण ठरवू.